नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट पुणे. एमसीसी पोर्टल 2 ते 3 दिवस आधी अपडेट झालं होतं. त्यांनी पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्सला अर्ज पण केले होते की कुठल्या कुठल्या पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्सला एमसीसी काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेंट्स व्हायचं आहे आणि कदाचित 2 ते 3 दिवसात नोटीस येईल असं वाटलं होतं. पण आज दिनांक 12 जुलैला नोटीस आलेली आहे आणि टेंटेटिव्ह शेड्यूल एक एमसीसीचा जाहीर झालेला आहे. एमसीसी एक मेजर काउन्सिलिंग कमिटी आहे. देशांतर्गत सगळ्या एमबीबीएस बीडीएस कॉलेजेसचं जे काउन्सिलिंग आहे ते एमसीसी अंतर्गत होतं. एमसीसीच्या अंतर्गत सगळ्या स्टेट काउन्सिलिंग कमिटीज येतात. एमसीसी एक बॉस काउन्सिलिंग कमिटी आहे आणि याच्या अंतर्गत सगळ्या स्टेट काउन्सिलिंग कमिटीज त्यांचं काउन्सिलिंग करतील. तसा एक ऑल इंडिया काउन्सिलिंग वर्सेस स्टेट काउन्सिलिंगचा पण शेड्यूल आलेला आहे, तो पण ग्रुपमध्ये आपण लवकर शेअर करू. तर या प्रक्रियेमध्ये कुठल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे, कुठल्या विद्यार्थ्याला किती मार्क्सवर कुठलं कॉलेज मिळेल किंवा किती फीस भरावं लागेल रँकनुसार मार्कनुसार, याच्या संदर्भात पुढील 2-3 व्हिडिओमध्ये आपण हे पूर्ण काउन्सिलिंग एक्सप्लेन करू. आजच्या या व्हिडिओमध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये याच्यात कुठले इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट करतात आणि किती पर्सेंट मध्ये करतात आणि त्याची प्रक्रिया कशी असते थोडक्यात असं समजून घेऊ. तर थोडक्यात एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी एमबीबीएस बीडीएस साठी या वर्षीचे 4 राऊंडचा टेंटेटिव्ह शेड्यूल जाहीर करण्यात आला आहे. याच्यात म्हणजे काही दिवसानंतर थोडेफार बदल हे होत असतात. कदाचित थोडाफार शेड्यूल पुढे जातो. 100% जाईल का तर आज शाश्वती नाही, पण थोडेफार बदल होत असतात, म्हणून मी याला टेंटेटिव्ह म्हणतोय. एमबीबीएस आणि बीडीएसच्या 2 कोर्सेससाठी मेनली हा शेड्यूल आलेला आहे. याच्यात आयुष कुठलेही कोर्सेस नाहीये. तर या प्रोसेसमध्ये कुठले कॉलेजेस पार्टिसिपेट करतात तर 15% कोटा, 15% सीट्स अक्रॉस कंट्री, जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्यांच्या 15% सीट्स याच प्रोसेसमधून भरले जातात. एक नंबरचा म्हणजे एखाद्या कॉलेज उदाहरणार्थ बीजे मेडिकल, तिथे जर समजा 100 सीट्स आहे, समजा 100 सीट्स आहे, तर त्यातल्या 15% जागा याच प्रक्रियेतून भरल्या जातात. सेम बीडीएसचं सुद्धा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट बीडीएस कॉलेज आहे, तिथे 60 जागा आहे, तर तिथल्या 15% जागा याच प्रक्रियेतून भरल्या जातात. त्याच्यानंतर 2 नंबर डीम्ड युनिव्हर्सिटीजच्या 100% जागा, डी.वाय. पाटील पुणे म्हणा किंवा दत्ता मेघे वर्धा म्हणा, यांच्या 100% जागा याच प्रक्रियेतून भरल्या जातात. सेम बीडीएसला सुद्धा बीडीएस डीमच्या पण 100% जागा ह्याच प्रक्रियेतून भरल्या जातात. त्याच्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज, एएमयू झालं, बीएचयू झालं, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, यांच्या 100% जागा ह्याच प्रक्रियेतून भरल्या जातात. एमसीसी ऑल इंडिया कोटा. सेम असंच डेंटलची पण एक सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, त्याचं नाव आहे जामिया डेंटल. त्याची पण प्रक्रिया याच प्रोसेसमधून होते, म्हणजे जामिया डेंटलच्या पण पूर्ण जागा याच प्रक्रियेतून भरल्या जातात. सोबतच एम्सच्या 100% जागा, 20 एम्सच्या 100% जागा ऑल इंडिया कोट्यामधूनच भरल्या जातात. सर नागपूर एम्स आहे, त्यातला मला काही स्टेट कोटा आहे का, काही डोमिसाईलच्या काही जागा आहे का, तर एम्सची एकही जागा डोमिसाईलसाठी राखीव नाही. सगळ्या जागा ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात. एम्सच्या 100% जागानंतर जिपमर 2 ठिकाणी आहे, करायकल आणि पोंडिचेरी. जिपमरच्या पण 100% जागा याच प्रक्रियेतून भरल्या जातात. जिपमरचा काही इंटरनल कोटा असतो, पण इंटरनल कोटा सुद्धा याच प्रक्रियेतून भरला जातो. याच्यानंतर एक महत्वाचं कॉलेज म्हणजे एएफएमसी, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या 150 जागा याच प्रक्रियेतून भरल्या जातात का, तर नाही. 150 जागांसाठी 1800 विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टिंग होतं. त्या 1800 विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टिंग याच प्रक्रियेतून केलं जाते. त्याच्यानंतर टॉयलर आणि पॅट, नंतर काही फिजिकल एक्झामिनेशन होतात, त्याच्याद्वारे पुढच्या जागा भरल्या जातात. पण एएफएमसी साठी जर विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा राऊंड 1 मध्येच पार्टिसिपेट करता येते. राऊंड 2, राऊंड 3 साठी एएफएमसीच्या कुठल्याही जागा नसतात. सर मला एएफएमसीला सेकंड राऊंडला अर्ज करायचा आहे, थर्ड राऊंडला अर्ज करायचा आहे, तर असं बिलकुल होत नसते. यावर्षीचं जे हे टेंटेटिव्ह शेड्यूल आलं, त्या शेड्यूलमध्ये 21 जुलै पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामध्ये राऊंड 1 हा 21 जुलै ते 28 जुलै पर्यंत चालणार. 31 जुलैला रिझल्ट आहे आणि 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत राऊंड 1चं रिपोर्टिंग आहे. याच्यामध्ये कुठले कॉलेज येतील तर मी आज अर्लियर आधी सांगितलं, 15% ऑल इंडिया कोटाचा 15% कोटा, 100% डीम्ड, 100% एम्स, 100% जिपमर, एएफएमसीच्या पूर्ण जागा आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या पूर्ण जागा. या सगळ्या कोर्सेससाठी किंवा या सगळ्या कॉलेजेससाठी अप्लाय करायचं असेल तर विद्यार्थ्यांना एमसीसी मध्ये रजिस्टर करणं फार महत्वाचं आहे. याच्या आधी आपण म्हणजे परत 2-3 व्हिडिओज मध्ये याला डिपॉझिट किती राहील, फीस किती राहील, रिफंडेबल किती राहील, हे पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण बघूच.
तर बेसिकली 4 राऊंड यावर्षी होणार आहेत. 3 राऊंड नॉर्मल आहे आणि एक चौथा राऊंड एक ऑनलाईन स्टे राऊंड असं त्याला दिलेला आहे. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4 असे 4 राऊंड यावर्षी एमसीसी कंडक्ट करणार आहे. सेम ऑल इंडिया कोटात 4 राऊंड असतील, तर महाराष्ट्रामध्ये किंवा युपी मध्ये, आंध्र, तेलंगणामध्ये पण 4 राऊंडच होतील. जसं एमसीसी चे रूल्स असतील तसेच प्रत्येक स्टेट काउन्सिलिंग कमिटी फॉलो करेल. यावर्षीची प्रक्रिया, याच्याहून एक अंदाज येतो की यावर्षी प्रक्रिया किती तारखेपर्यंत चालेल. शेवटचा राऊंड इथे आपल्याला दिलाय की रिपोर्टिंग 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, म्हणजे शेवटचा राऊंड हा 3 ऑक्टोबर पर्यंत असेल. तर सगळी देशभरातली काउन्सिलिंग हे किमान 5 ते 7 ऑक्टोबर पर्यंत चालेल असा आपण अंदाज देतोय. 5-7 ऑक्टोबरच्या पुढे मग कदाचित एमबीबीएस बीडीएस ची कुठलीही प्रक्रिया होणार नाही. आणि सर अंदाज कॉलेज कधी चालू होईल, तर साधारणतः 2 राऊंड नंतर किंवा मॅक्झिमम 3 राऊंड नंतर कॉलेज सुरू होत असते. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी एक अंदाज घ्यायचा आहे की साधारणतः 1 सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांचा कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. जसं कमिटमेंटची नोटीस येईल किंवा जशा काही पुढच्या नोटीस येतील तशा आपण ग्रुपमध्ये टाकू. इथून पुढील प्रक्रिया अशीच माहिती पडत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.